नमस्कार. आज आपण WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल आणि याच व्हाईट ब्लड सेलला आपल्या मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो पांढरी रक्तपेशी किंवा श्वेत रक्तपेशी. याचं जर शास्त्रीय नाव आपण बघितलं तर याचं शास्त्रीय नाव आहे ल्युकोसाइट्स. तर आपण काय शिकलो की जे WBC आहे, WBCचा लॉंग फॉर्म होते व्हाईट ब्लड सेल, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात पांढऱ्या रक्तपेशी किंवा श्वेत रक्तपेशी आणि याचंच एक शास्त्रीय नाव आहे ते आहे ल्युकोसाइट्स. ओके. आता हे जे ल्युकोसाइट्स आहे या ल्युकोसाइट्सचा जर आपण आकार आणि रचना बघितली तर कशी दिसते. याचा जो आकार आहे तो आहे साधारणतः 7 ते 20 मायक्रोमीटर. साधारणतः 7 ते 20 मायक्रोमीटर. आणि आपल्याला माहित आहे 1 मायक्रोमीटर म्हणजे किती असते, तर 1 मायक्रोमीटर म्हणजे असते 10⁻⁻⁶. तर या ज्या काही WBC आहे याचा आकार आहे 7 ते 20 मायक्रोमीटर. म्हणजे या RBC पेक्षा मोठ्या असतात. आता RBC पेक्षा का बरं मोठ्या असतात, कारण ज्या वेळेस आपण RBC म्हणजे रेड ब्लड सेल किंवा रेड ब्लड कार्पोसल्स ज्या वेळेस शिकलो त्यावेळेस आपण बघितलं होतं की RBCचा आकार जो आहे हा 7 मायक्रोमीटर आहे आणि WBC ची सुरुवातच कुठून झाली, 7 पासून ते 20 पर्यंत. म्हणजे सहज गोष्ट आहे की WBC या RBC पेक्षा मोठ्या असतात. त्याच्यानंतर आपण बघितलं केंद्रक. RBCचं ज्यावेळेस आपण केंद्रक बघितलं तर आपल्या लक्षात आलं की RBC मध्ये केंद्रक नसते आणि त्याला अपवाद आपण बघितला होता उंट, की उंटाची जे RBC आहे त्या RBC वर केंद्रक असते. तर जर आपण याचा विचार केला WBCचा तर WBC मध्ये म्हणजे व्हाईट ब्लड सेल मध्ये केंद्रक प्रेझेंट असते. आणि रंगाचा जर विचार केला तर आपल्याला माहित आहे की जे RBC आहे त्याचं नावच आहे रेड, त्याचा रंगच कसा असते, लाल रंगाचा असते. तर जर WBCचा विचार आपण केला तर WBC या रंगहीन असतात, या कलरलेस असतात. लक्षात आलं. आणि आकाराचा जर विचार केला तर WBCचा हा जो काही आकार आहे हा आहे इरेग्युलर म्हणजे अनियमित असतो. तर जर याची तुलना आपण RBC सोबत केली तर RBCचा आकार हा गोल असतो चकतीसारखा आणि द्विअंतर वक्र असतो. ओके, चला पुढे चालू. संख्येचा विचार बघू आपण की आता संख्या किती असते. तर याची जी संख्या आहे याचं प्रमाण आहे की 1 मिलीमीटर क्यूब मध्ये, म्हणजे 1 मिलीमीटर क्यूब रक्त जर काढलं तर त्याच्यामध्ये आपल्याला WBC आढळणार 5000 ते 10000. लक्षात आलं का. म्हणजे एक नॉर्मल पर्सन जो आहे, एक नॉर्मल पर्सन, एक हेल्दी पर्सन आहे, त्याच्या जर 1 मिलीमीटर क्यूब रक्त काढलं तर त्याच्या रक्तामध्ये 5000 ते 10000 एवढे WBC आढळते. पण जर समजा हे संख्या जास्त झाली म्हणजे WBC वाढली, याचा अर्थ तो कोणत्या तरी रोगाशी लढत आहे, त्यावेळेस आपण असं म्हणतो, एक रोग ज्याला आपण म्हणतो त्याला म्हणतो ल्युकोसाइटोसिस. लक्षात आलं. तर WBC कमी होणे म्हणजे अशी अवस्था की ज्याच्यामध्ये काय झालं की त्याच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या WBC वर मारा झालेला आहे आणि त्याचे WBC खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेला आहे. याला म्हणलं जाते ल्युकोपेनिया. म्हणजे एक हेल्दी पुरुष आहे ज्याच्यावर कुठल्याच प्रकारचं संक्रमण नाही आहे, अशा पुरुषाच्या रक्तामध्ये जर आपण प्रमाण बघितलं, ते पण कोणत्या रक्तामध्ये, 1 मिलीमीटर क्यूब मध्ये. लक्षात आलं का, है ना. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार की 5000 ते 10000 इतक्या WBC असतील. जर तो एखाद्या रोगासोबत लढत आहे तर त्याच्या WBC ची संख्या वाढलेली असेल तर हे WBC ची संख्या वाढणे म्हणजे याला म्हणतो आपण ल्युकोसाइटोसिस. आणि जर समजा त्याच्यावर बॅक्टेरियाचा, इन्फेक्शनचा खूप मोठा जास्त मारा झाला आहे, त्याच्या WBC खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेलेले आहे, म्हणजे त्यांची संख्या खूप कमी होईल, याला म्हणतात ल्युकोपेनिया. आणि जर समजा खूपच अनियंत्रित वाढ झाली WBC ची, त्यावेळेस होतो रक्ताचा कर्करोग, याला म्हणतात ल्युकोमेनिया. आय होप
तुम्हाला सगळं समजत असेल. त्यानंतर आपण बघितलं की यांचं आयुष्य किती असते. WBCच्या जर आयुष्याचा विचार केला तर त्याचं आयुष्य असते 2 ते 5 दिवस, साधारणतः 2 ते 5 दिवस जगतात. आणि यांचा मृत्यूही मॅक्झिमम जंतूशी लढताना होता, म्हणजे लढताना होते. तर मृत्यू होतोय जंतूशी लढताना नष्ट होतात. आता जंतू म्हणजे सूक्ष्मजीव वगैरे आहे, व्हायरस वगैरे आहे आपल्या शरीरामध्ये एनी टाइम प्रत्येक वेळेस अटॅक करत राहतात आणि त्याच अटॅकपासून आपल्याला वाचवण्याचं काम जे करते ते करते आपलं WBC, आपली इम्युन सिस्टीम. तर त्यांच्यासोबत फाईट करता करताच काय करतात, मरतात. काही उरलेले जे आहेत त्या स्प्लीन आणि आपल्या लिव्हरमध्ये जाऊन नष्ट होतात. हा जे काही आकृती आहे हे आपलीवाली स्प्लीनची आकृती. ठीक आहे. त्यानंतर मग आपण आलो की यांची निर्मिती कुठे होते. तसं जर बघतो म्हटलं तर आपल्याला माहित आहे की RBCची पण निर्मिती कुठे होते, तर ते होते अस्थिमज्जेत म्हणजे बोन मॅरोमध्ये. त्याच्यानंतर काही जे WBC आहे ते कुठे विकसित होतात, तर काही लसिका अवयवामध्ये म्हणजे लिम्फ ऑर्गनमध्ये काय होतात, त्या डेव्हलप होतात. लसिका ग्रंथी, लिम्फ नोड, त्याच्यानंतर स्प्लीन आणि थायमस ग्लँड या ठिकाणी काय होते, यांची निर्मिती होते. आय होप तुम्हाला समजत असेल. तर इथून आपण पुढे चालू. आता जर WBC आहे, व्हाईट ब्लड सेल आहे, तर या व्हाईट ब्लड सेलचे 2 प्रकार पडतात. एक आहे ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे कणिका पेशी आणि एक आहे एग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे अकणिका पेशी. आता ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय होते की या ज्या काही पेशी असतात यांच्या पेशीच्या आतमध्ये असे छोटे 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 ग्रॅन्युल्स असतात. काय असतात, छोटे छोटे ग्रॅन्युल्स असतात आणि त्या ग्रॅन्युल्समध्ये रसायन आणि संप्रेरके भरलेले असतात. म्हणजे यांची पेशी कशी असणार, तर यांची पेशी अशा पद्धतीची असेल की समजा हे पेशी आहे, हे झालं त्याचं न्यूक्लियस म्हणजे हे त्याचं केंद्रक झालं आणि असे छोटे 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 असे ग्रॅन्युल्स असणार, कण असणार, पॉकेट्स. आणि या पॉकेट्समध्ये काय असणार आहे भरून, तर या पॉकेट्समध्ये आहे रसायन भरून आहे. कारण यांचं काम आहे जे काही सूक्ष्मजीव आहे त्यांना मारणे आणि त्यांना मारण्यासाठी या पॉकेट्समध्ये काय असतात, असे छोटे छोटे ग्रॅन्युल्स असतात. ओके. म्हणून आपण याचं 2 भागामध्ये विभाजन करतो. एक करतो कणिका पेशीमध्ये म्हणजे याला म्हणते ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरं करतो एग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे यांची जे काही पेशी असणार याच्यामध्ये असे ग्रॅन्युल्स नसणार. ओके. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर लक्षात आलं का, यांच्याबद्दल बघा, पेशी द्रव्यामध्ये कण असतात, ग्रॅन्युल्स असतात. आपण आताच बघितलं का ग्रॅन्युल्स कसं असते आणि यांचं केंद्रक जे आहे हे 2 किंवा अधिक लोबमध्ये विभागलेले असते. आता केंद्रक 2 किंवा अधिक लोबमध्ये विभागलेले असते याचा अर्थ काय होते. आता सगळ्यात पहिलं आपल्याला समजलं पाहिजे का लोब कशाला म्हणतात. तर लोब म्हणजे विभाग. म्हणजे बघा की केंद्रक एकच असते, केंद्रक जे असते ते एकच. म्हणजे समजा हे पेशी झाली आणि याचं केंद्रक एकच आहे असं, पण हे कसं आहे, कसं छोट्या पातळ्यानं थोडं विभाजित झाल्यासारखं दिसते. असा एक भाग दिसते याला, पुन्हा अशा पद्धतीने हे असं जोडलेलं असा, म्हणजे केंद्रक एकच आहे. केंद्रक कसं आहे, एकच आहे, पण ते कसं दिसून राहिलं, असं वेगवेगळं झाल्यासारखे दिसते. मग आता प्रश्न येते की पहिले तर ग्रॅन्युलोसाइट्सचा आपण विचार केला का इथं ग्रॅन्युलोसाइट्स का बरं असेल. आणि दुसरा प्रश्न आहे की असं केंद्रक का दिलं, म्हणजे काही पेशी अशा आहे का सरळ सरळ एक मोठं केंद्रक असते, पण हे जे ग्रॅन्युलोसाइट्स आहे यांच्या केंद्रकाला असं डिवाइड का बरं केलेलं असेल. कारण WBC या मोठ्या असतात आणि ज्या ठिकाणी संसर्ग झाला, ज्या ठिकाणी सूक्ष्मजीवानं आक्रमण केलं त्या ठिकाणी यांना जायचं असते आणि जर मोठा असला तो जाऊ शकत नाही, त्याच्यामुळं केंद्रकाला विभाजित केलं. आता विभाजित झाल्यामुळं काय झाली का हे जे पेशी झाली हे फ्लेक्झिबल झाली, म्हणजे हे छोट्या आकारातून केंद्रक असा 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 करून त्याच्यामुळं हे छोटं असल्यामुळं काय होते की ते तिथपर्यंत पोहोचू शकतात. म्हणून याचं केंद्रक जे आहे ते 2 किंवा अधिक लोबमध्ये विभाजित केलं आहे. समजत आहे. ठीक आहे. ओके. आता आपण पुढे चालण्याचा प्रयत्न करू. ओके. चला बघा, मग यामध्ये म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये कोणत्या कोणत्या WBC येतात, तर एक आहे न्यूट्रोफिल. ठीक आहे ना, एक आहे न्यूट्रोफिल. आणि न्यूट्रोफिलचं जे प्रमाण आहे म्हणजे सर्वाधिक प्रमाण आहे कशाचं, WBC मध्ये कोणत्या पेशीचं सर्वात जास्त प्रमाण आहे, तर ते आहे न्यूट्रोफिल. आणि न्यूट्रोफिल असते 60 ते 65%. लक्षात घ्या, IMP पॉइंट आहे.
की WBC मध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणत्या पेशीचं असते, तर ते असते न्यूट्रोफिलचं. आणि न्यूट्रोफिल काय करतात, तर हे सूक्ष्मजीवांना गिळण्याचं काम करते. ठीक आहे. दुसरी कोणती आहे ते इओसिनोफिल. इओसिनोफिल एलर्जिक रिॲक्शन मध्ये भाग घेते. आता थोड्या वेळाने आपण याला डिटेलमध्ये बघणार आहोत, फक्त थोडं लक्षात घ्या की कोणते आहे इओसिनोफिल, दुसरे आहे इओसिनोफिल आणि तिसरं आहे बेसोफिल. याचं केंद्रक 2 किंवा 3 लोबमध्ये असते आणि याचं काम खूप कमी आहे, याचं काम खूप. आणि आता पुन्हा एक गोष्ट येते की यार एक न्यूट्रोफिल हाच का बरं 60 ते 65% आहे, किंवा मग हा 2 ते 3% का बरं आहे, हा अर्धा टक्का ते 1% का बरं आहे. तर त्यांच्या कामानुसारच शरीरामध्ये त्यांची संख्या आहे. जेवढं जास्त काम तेवढं जास्त त्याच्या मागं वर्क राहील. जसं आहे लिम्फोसाइट. बघा, सर्वात जास्त काम कोणाचं आहे तर आपल्याला न्यूट्रोफिलचं आहे, आणि त्याच्यानंतर जर कोणाचं काम येते तर ते कोणाचं आहे, लिम्फोसाइटचं आहे. म्हणून या दोघांचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यानंतर दुसऱ्याचं प्रमाण लागते. त्यापैकी न्यूट्रोफिल जे आहे ते ग्रॅन्युलोसाइट्स आहे, म्हणजे यांच्या पेशीमध्ये काय असतात, असे छोटे छोटे ग्रॅन्युल्स असतात. तर तुमच्या लक्षात येईल का यांच्या याच्यामध्ये छोटे छोटे ग्रॅन्युल्स नसतात. आता काय कारण आहे, कारण हे सरळ पेशीच्या आतमध्ये जाऊन मारतात. हे पेशीच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. का बरं, कारण यांची साईज मोठी आहे, ग्रॅन्युल्स आहे, केंद्रक पण आहे, ते पेशीच्या आतमध्ये जाऊन मारू शकत नाही, म्हणून यांचा आकार हा थोडा मोठा राहणार. ठीक आहे ना. पण हे गिळण्याचं काम करणार आहे. ठीक आहे, म्हणून यांची संख्या जास्त आहे. लिम्फोसाइट्स असे आहे का हे पेशीच्या आतमध्ये जाऊन मारणार किंवा डायरेक्ट पेशीलाच खतम करणार आहे, म्हणून यांची संख्या जास्त राहील आणि यांचा आकार कमी राहणार आहे. ओके, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे मोनोसाइट. याचं आहे 6 ते 8%. आता याचं काम काय आहे, का ज्या क्षतिग्रस्त पेशी आहे, का जे बॅक्टेरियाज आपण आपल्या रक्तामध्ये मारले, जे आपले सूक्ष्मजीव आपण आपल्या रक्तामध्ये मारलेले आहे, ज्या काही पेशी आहे ज्या मारलेल्या आहेत, त्यांना गिळण्याचं काम जे करते ते मोनोसाइट्स करते. म्हणजे जो काही रक्तामध्ये आपल्या शरीरामध्ये जो काही वेस्टेज कचरा आहे त्याला खाण्याचं काम, त्याला साफसफाई करण्याचं काम हे मोनोसाइट करते. ओके, आता याला आपण एक एक व्यवस्थित डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. तर सगळ्यात पहिले काय आहे की पहिले लक्षात घ्या की ग्रॅन्युलोसाइट्समध्ये काय काय येते. तर ग्रॅन्युलोसाइटमध्ये येते न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बेसोफिल. आणि बेसोफिलचं काम कसं आहे, अलार्म देणं आहे की कोणीतरी बाहेरून आलेला आहे, हा अलार्म देणं आहे. आणि त्याच्यामुळं काय का त्या ठिकाणी इन्फ्लामेशन रिॲक्शन करणं, म्हणजे त्याच्यासाठी मार्ग तयार करणे, हिस्टामाइन सिक्रेट करून, आणि रक्त गोठू नये म्हणून हिपॅरिन तयार करणं, एवढंच त्याचं काम आहे. म्हणून याची संख्या सर्वात जास्त कमी आहे. किती आहे, अर्धा टक्का ते 1%. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इओसिनोफिल, हे याचं प्रमाण किती आहे, 2% ते 3% आहे. आणि सर्वात जास्त प्रमाण कोणाचं आहे तर ते न्यूट्रोफिलचं आहे, कारण हे सूक्ष्मजीवांना गिळण्याचं काम करणार. त्याच्यानंतर 20 ते 25% कोणाचं, लिम्फोसाइटचं, आणि 6 ते 8% कोणाचं तर मोनोसाइटचं. MPSC मध्ये कधी एखादी वेळ असा प्रश्न विचारेल की WBC मध्ये कोणत्या पेशीचं प्रमाण सर्वात जास्त असते, तर नंबर 1चं जे प्रमाण आहे ते आहे न्यूट्रोफिल, नंबर 2चं आहे लिम्फोसाइट, नंबर 3चं जे प्रमाण आहे ते नंबर 3चं जे काही प्रमाण आहे ते आहे मोनोसाइट. म्हणजे सगळ्यात पहिले न्यूट्रोफिल, लिम्फोसाइट, मोनोसाइट. लक्षात का. त्याच्यानंतर मग कोण आहे, इओसिनोफिल आणि बेसोफिल. हा क्रम लक्षात ठेवायचा. लक्षात आलं. आता आपण याची जेव्हा माहिती घेतो तर आपल्या लक्षात येईल की सगळ्यात पहिले बघा की आपल्या शरीरामध्ये सूक्ष्मजीवांना अटॅक करायचा आहे. कारण काही सूक्ष्मजीव जे आहे, आता सूक्ष्मजीव म्हणजे नेमका काय, हा एक प्रश्न आपल्या समोर येईल. तर सूक्ष्मजीव म्हणजे होते ज्याला आपण आपल्या डोळ्याने बघू शकत नाही असे जीव, आणि यांना सर्वाइव्ह करण्यासाठी, यांना जीवन जगण्यासाठी आपल्या पेशीचे जे काही द्रव्य वगैरे असते याची आवश्यकता असते. आणि ते आपल्या शरीरामध्ये जातील, आपल्या पेशीचा वापर करतील जसं, आणि त्याचं रिप्रोडक्शन वगैरे करून त्यांची संख्या वाढवण्याचं काम करेल. आणि त्याच्यामुळं काय होणार का आपल्या शरीरामध्ये काय होणार का त्याच्यामुळं रोग तयार होईल. आपल्या शरीरामध्ये रोग तयार, जसं की व्हायरस आहे. व्हायरस हा रिप्रोडक्शन करत नाही, हा काय करते, आपल्या सेलमध्ये जाते, आपल्या सेलमध्ये जाऊन आपल्या RNA DNA वापर करते आणि स्वतःच्या कॉपीज बनवते. तर हे आपल्याला माहित आहे. मग हे जे सूक्ष्मजीव आहे जे आपण डोळ्यानं पाहू शकत नाही, यांना त्यांचं रेप्लिकेशन करण्यासाठी, त्यांचं जीवन जगण्यासाठी आपल्या पेशीची गरज आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे की ते आपल्यावर अटॅक करतात, म्हणजे ते आपल्या शरीरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्या पेशीला डॅमेज करण्याचं वगैरे काम करतील. आणि त्याच्यामुळं आपल्या ते त्यांच्यामुळे जे काही विष वगैरे ते तयार होईल, त्याच्यामुळे जे आपल्या शरीरामध्ये पॉयझन तयार होईल, त्याच्यामुळे आपण रोगी होतो. मग कोण कोण येते, जसं आहे बॅक्टेरिया आहे,
ज्याला आपण जीवाणू म्हणतो, व्हायरस म्हणतो, फंगी म्हणतो, है ना, प्रोटोझोआ म्हणतो. तर असे जे काही आहे त्याच्या कॅटेगरीमध्ये येणारे सगळेजण आपल्या शरीरावर अटॅक करण्याचं काम करतील. मग प्रश्न असा आहे ते काय, हे जे आपल्या शरीरामध्ये येण्याचं काम करेल हे कोणत्या ठिकाणून येऊ शकते, कोणत्या जागेवरून येऊ शकते आपल्या शरीरात. तर पहिली आपली स्किन आहे. आपल्या स्किनमधून ते आपल्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतील. फॉर एक्झाम्पल, एखादी घाव लागला, एखादी कट लागला किंवा एखादी काही इजा झाली तर त्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये येण्याचा प्रयत्न करेल, बरोबर. त्यानंतर मग आपल्या श्वासनलिका आहे त्याच्यामधून आपल्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यानंतर आपल्या तोंडातून, अन्ननलिकेतून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील. आणि जे काही आपले सेक्शुअल ऑर्गन आहे, युरिनरी मार्ग वगैरे आहे, त्याच्यातून येण्याचा प्रयत्न करेल. सेक्शुअल डिसीज वगैरे जे राहते त्याच्यामधून. म्हणजे आपल्या शरीराला घाव लागला त्याच्यातून आतमध्ये येऊ शकतात, नाकातून आतमध्ये येऊ शकतात, श्वसन मार्ग म्हणजे जे आपली रेस्पिरेटरी सिस्टम आहे त्याच्यामधून. त्याच्यानंतर मग कुठून येऊ शकते तर आपल्या अन्ननलिकेतून आतमध्ये जाऊ शकते. आणि सेक्शुअल डिसीज, युरिनरी मार्ग वगैरे याच्यामधून आपल्या शरीरामध्ये येऊ शकते. हेच मार्ग आहे का ते याच मार्गाने आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतील कुठून तरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपल्या स्किनमध्ये मच्छर चावला, मच्छराने त्याच्या याच्यामध्ये प्लाझ्मोडियम आपल्या शरीरामध्ये टाकून दिला, त्याच्यामुळे मलेरिया होण्याची शक्यता राहील. एखादी कट लागला, इन्फेक्टेड, समजा एखादी सुई आहे जे HIV ग्रस्त माणसाची आहे ते आपल्याला लागली तर आपल्या बॉडीमध्ये HIV होण्याची शक्यता आहे, ठीक आहे ना. श्वास, जरा एखादी TB वाला पर्सन आहे, आपण त्याच्याजवळ गेलो तर त्याचा TB आपल्याला होण्याची शक्यता आहे. कोरोना अशाच पद्धतीने आपण श्वसन मार्गातून आलं. आणि जे काही गनोरिया आहे, सिफिलिस आहे वगैरे वगैरे असे आहे. त्याच्यानंतर फंगी आहे, दूषित अन्न खाल्लं तर आपल्याला आतड्याचा वगैरे अशा पद्धतीनं रोग होते. तर हे आहे त्याच्यापासून होणारे रोग. फॉर एक्झाम्पल, जर आपण समजा बॅक्टेरियाचा विचार केला तर आपल्याला रोग कोणते कोणते, धनुर्वात आहे, ठीक आहे ना, निमोनिया आहे, त्याच्यानंतर मग आहे क्षयरोग, TB आहे, त्याच्यानंतर काजण्या आहे, ठीक आहे ना, त्याच्यानंतर आहे कुष्ठरोग आहे, प्लेग आहे, टायफॉइड आहे, ठीक आहे ना, डांग्या खोकला आहे. तर हे बॅक्टेरियामुळे होणार रोग आहे ना. सिफिलिस, गनोरिया वगैरे जे आहे हे पण याच्यामुळे होणारे, व्हायरसमुळे होणार, एड्स आहे. तर असे रोग आपल्या शरीरामध्ये होईल ज्यावेळेस ते येतील. आता हे आपल्याही शरीराला माहित आहे की कोणत्या ठिकाणावरून येऊ शकतात. हे जे बॅक्टेरिया वगैरे आहे, व्हायरस वगैरे आहे, सूक्ष्मजीव आपल्या शरीरामध्ये कुठून येऊ शकतात तर याच स्पॉटमधून येऊ शकतात. म्हणून त्याच स्पॉटवर पहारेदार म्हणून ठेवलेले आहे आपल्या शरीराने. आणि त्याच स्पॉटवर आपल्या शरीरामध्ये पहारेदार ठेवलेले आहे मास्ट सेल. कोणती सेल ठेवलेली आहे? मास्ट सेल. म्हणजे या ठिकाणावरून कोणताही सूक्ष्मजीव एंटर झाला तर ते सगळ्यात पहिले माहीत होणार आहे कोणाला? मास्ट सेलला. आता हे जे आपली मास्ट सेल आहे, या मास्ट सेलवर हे जे काही बॅक्टेरिया वगैरे आहे यांची बॉडी ओळखण्यासाठी डिटेक्टर्स म्हणजे असे हे लागलेले असतात, डिटेक्टर लागलेले असतात आणि रिसेप्टर लागलेले असतात असे. म्हणजे हे जसे त्यांच्या बॉडीमध्ये एंटर झाले त्याच वेळेस काय होऊन जाते का मास्ट सेलला माहीत होऊन जाते की बॉडीमध्ये कोणीतरी परका व्यक्ती एंटर झालेला आहे. आणि जसा मास्ट सेलला एंटर झालेला माहीत पडेल या 4 रसायन ते सिक्रेट करणार. कोणते कोणते रसायन? एक करणार आहे हिस्टामाइन, एक करण हिपॅरिन, एक आहे सायटोकायनेस आणि एक आहे किमोकायनेस. हे 4 रसायन ते सिक्रेट करणार आपल्या बॉडीमध्ये. त्यापैकी हिस्टामाइन जे आहे, हिस्टामाइन आणि हिपॅरिन, हिपॅरिन काय करणार आहे तर हिस्टामाइन आणि हिपॅरिन, हिस्टामाइन त्यापैकी काय करणार आहे की ज्या ठिकाणी ते आलेले आहे त्या ठिकाणी सूज तयार करण, म्हणजे तिच्या रक्तवाहिन्या ब्रॉड करण्याचा प्रयत्न करण, त्या ठिकाणी खाज, इन्फेक्शन वगैरे करण्याचं काम करण, जे इंडिकेट करण आपल्या बॉडीसाठी का या ठिकाणी झालेलं आहे, या ठिकाणी झालेलं आहे, या ठिकाणी झालेलं आहे. ओके. आणि हिपॅरिन काय करणार की ते जे आता रक्तवाहिन्या वगैरे ब्रॉड झालेल्या आहेत तिथून रक्ताचा प्रवाह चांगला झाला पाहिजे, तिथून बाकीच्या, कारण ते ब्रॉड बनणार आहे ना, ते ब्रॉड बनणार आहे. आता तिथून WBC वगैरे त्या ठिकाणी पोहोचणार आहे, त्यांच्यासाठी रस्ता मोकळा करून दिला, असा जाडा करून दिला. तिथं रक्ताचा क्लॉट होऊ नये म्हणून हिपॅरिन सिक्रेट होते. म्हणजे हिपॅरिन काय काम करते तर रक्ताचा क्लॉट होऊ नये, रक्त गोठू नये याचं काम करते. आणि हिस्टामाइन काय करते तर त्या ठिकाणी सूज वगैरे आणण्याचं, खाज वगैरे आणण्याचं काम करते. हे 2 लक्षात ठेवा. तर यांचं हे काम झालं, हिस्टामाइनचं हे काम झालं, हिपॅरिनचं हे काम झालं. आता सायटोकायनेस आणि किमोकायनेस, हे जे 2 रसायन आहे हे इम्युन सेलला सिग्नल देतात की मेसेज देतात वायरलेसवर की अटॅक झालेला आहे, तुम्ही या.
आणि अटॅक झालेला आहे तुम्ही या म्हणजे इम्युन सेलला सिग्नल जाईल आणि ते बोलवतील, आणि ज्यावेळेस इम्युन सेलला सिग्नल जाईल, इम्युन सेल अशी पेट्रोलिंग करतच राहते आपल्या रक्तामध्ये, एनी टाइम पेट्रोलिंग करत राहते रक्तामध्ये. कोण? इम्युन सेल आपले. आणि इम्युन सेल आपल्याला माहित आहे आपले कोणते कोणते इम्युन सेल आहे, जसं आहे आताच आपण बघितलं बेसोफिल, न्यूट्रोफिल, इओसिनोफिल. त्याच्यानंतर लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. हे ग्रॅन्युल्स आहे, म्हणजे यांच्या जे काही बॉडी आहे या सेलच्या याच्यामध्ये छोटे छोटे ग्रॅन्युल्स आहे, बेसोफिलच्या, न्यूट्रोफिलच्या, इओसिनोफिलच्या. आणि लिम्फोसाइट आणि मोनोसाइट जे आहे यांच्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचा ग्रॅन्युल्स नसतात. लक्षात आलं? ओके. तर हे आता त्या ठिकाणी जातील, हे फिरत असतात, त्या ठिकाणी जातील. सगळ्यात पहिले मग आता बेसोफिल पण जाईल, न्यूट्रोफिल पण जाईल, इओसिनोफिल पण जाईल. बेसोफिल पण काय करणार त्या ठिकाणी गेल्यावर? बेसोफिल पण त्या ठिकाणी एक काम करणार आहे की हिस्टामाइन आणि हिपॅरिनस सिक्रेट करण्याचं काम आहे. म्हणजे हे तर करतेच, मास्ट सेल तर करते, पण हे सुद्धा बेसोफिल पण तेच काम करणार आहे, म्हणजे ऍडिशनल काम करणार, असिस्ट करणार आहे. कोणाला? मास्ट सेलला. म्हणजे हे पण काय करणार आहे? हिस्टामाइन आणि हिपॅरिन सिक्रेट करण्याचं काम करेल. हिस्टामाइन आणि हिपॅरिन तेही हिस्टामाइन तेच काम करणार आहे. जे काही ब्लड वेसल्स आहे त्याला थोडंसं मोठं करण्याचं काम करेल, त्या ठिकाणी सूज येईन, त्या ठिकाणी दाह निर्माण, त्या ठिकाणी खाज येईन, त्या ठिकाणी आग होण्याचं काम हे करणार आहे. आणि हिपॅरिन रक्त गोठू नये म्हणून. आता न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, लिम्फोसाइट आणि मोनोसाइटचं काम काय आहे? सगळ्यात पहिले न्यूट्रोफिल. आणि न्यूट्रोफिल बघेल की हा आपल्या आवाक्यात बसणारा आहे की नाही आहे. म्हणजे तो जर सूक्ष्मजीव आहे आणि तो आपल्या याच्यामध्ये येणारा, जसा बॅक्टेरिया आहे किंवा फंगी आहे एखादी समजा, तर त्याला हे खाऊ शकते, गिळू शकते, म्हणून गिळण्याचं काम, फॅगोसिस, गिळण्याचं काम जे कोण करणार आहे? तर न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिल काय करणार आहे? गिळण्याचं काम करणार आहे. समजा हे न्यूट्रोफिलच्या बसचं काम नाही आहे, तो परजीवी आहे, जसा आहे की आपण म्हणू मच्छराचा प्लाझ्मोडियम वगैरे आहे. हा कसा असते की व्हायरस किंवा बॅक्टेरियापेक्षा थोडा मोठा असतो आहे ना. तर मग अशा वेळेस काय करणार? तर इओसिनोफिल येणार. आता इओसिनोफिल गिळू शकत नाही, तर इओसिनोफिल काय करणार आहे? का त्याच्या बॉडीला चिपकणार जाऊन. इओसिनोफिल तो जो काही सूक्ष्मजीव आहे त्याच्या बॉडीला जाऊन चिपकणार आणि त्याच्यावर त्या रसायनाचा मारा करू 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 त्याला मारणार आहे. हे झालं इओसिनोफिलचं काम. तर समजलं तुम्हाला? बेसोफिल काय करणार आहे? न्यूट्रोफिल काय करणार आहे? गिळण्याचं काम करणार आहे. आणि त्या म्हणजे असा का तो न्यूट्रोफिल कडून हँडल होत नाही, अशा वेळेस वर्क कोण करणार आहे? इओसिनोफिल करणार आहे. इओसिनोफिल त्याला जाऊन चिकटणार आहे आणि त्याच्यावर त्याचे जे काही ग्रॅन्युल्स आहेत त्याच्यामध्ये जे काही ऍसिड आहे, संप्रेरक आहे, त्याला मारणार, त्याच्यावर टाकू 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 त्याला मारणार आहे. दोन गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट काय होऊ शकते की बॅक्टेरिया आहे किंवा जो काही सूक्ष्मजीव आहे, व्हायरस वगैरे आहे, हा पेशीच्या आतमध्ये जाऊन लपणार. म्हणजे हे तीन काम कुठं करणार? जर सूक्ष्मजीव पेशीच्या बाहेर आहे तर. अजून तो पेशीच्या आतमध्ये लपलेला नाही किंवा त्याने पेशीला डॅमेज केलं नाही आहे, तर हे तिघं काम करणार, बेसोफिल, न्यूट्रोफिल आणि इओसिनोफिल. पण कंडिशन जर अशी आली की त्याने काय केलंय का पेशीवरच हल्ला केला, पेशीच्या आतमध्ये तो पोचला, एंटर झाला, आता पर्याय नाही आहे. आता त्याला पेशीच्या आतमध्ये जाऊन तो मारण्यासाठी आता आपला जो पर्याय नाही आहे, अशा वेळेस एक काम होऊ शकते की मग जर लिम्फोसाइट आहे ते लिम्फोसाइट एक काम करणार, लिम्फोसाइटमध्ये टी लिम्फोसाइट, ठीक आहे ना. ह्या बी लिम्फोसाइट पण काय करते? हा म्हणजे अँटीबॉडीज तयार करते. हा अँटीबॉडीज बी लिम्फोसाइट काय करणार? पेशीच्या बाहेर असले तर, पेशीच्या बाहेर आहे अजून बॅक्टेरिया आपला सूक्ष्मजीव जो आहे, सूक्ष्मजीवमध्ये व्हायरस वगैरे सगळं हे अजून पेशीच्या बाहेरच आहे. तर पेशीच्या बाहेर आहे तर त्याच्या अगेन्स्टमध्ये अँटीबॉडीज म्हणजे त्याच्या बॉडीच्या विरुद्ध एक तयार केलेली बॉडी जे काय करणार? त्याला असं पकडून ठेवणार आहे. अँटीबॉडीज तयार कोण करते? बी लिम्फोसाइट तयार करते. मग हे सगळे जण मिळून त्याला मारणार. पण जर अशी सिच्युएशन आली की तो सेलच्या आतमध्ये एंटर झालेला आहे, आता पर्याय नाही आहे, अशा वेळेस टी लिम्फोसाइट काय करणार? ते सेलच खतम करून टाकणार, त्याला सेल मारून, पूर्ण सेलच मारून टाकणार. हे कोण करणार आहे? आपली टी लिम्फोसाइट. म्हणजे आपल्या शरीराला जे रक्षण करण्याचं काम करते, पेशीलाच मारून टाकण्याचं, तो बॅक्टेरिया पण खतम, ते सेल पण खतम, आणि जे क्षतिग्रस्त झालेले आहे त्याला खतम करण्याचं कामच कोण करते? टी लिम्फोसाइट. अँटीबॉडीज तयार करण्याचं काम करते बी लिम्फोसाइट. इओसिनोफिल काय करते? की त्याला चिकटते, त्याच्यावर रसायनाचा मारा करते, आणि जर खाण्यालायक असेल तर न्यूट्रोफिल त्याला सरळ गिळून कुतस करून टाकते. अशा पद्धतीनं आपली बघा किती जबरदस्त आणि सिस्टमॅटिक पद्धतीने आपली बॉडीची इम्युन सिस्टम आहे. हे आहे आपली इम्युन सिस्टम. आता टी लिम्फोसाइट्स काय करते की आपल्या शरीरामध्ये रोज कॅन्सरस सेल तयार होतात, रोज
कॅन्सरस सेल तयार होतात, त्या कॅन्सरस सेलला मारण्याचं काम जो कोणी करते ते कोण करते? टी लिम्फोसाइट. एखाद्या बॅक्टेरियानं व्हायरसने त्याच्यावर अटॅक केला, त्याच्यामुळे एखादी सेल क्षतिग्रस्त झाली, त्यालाही मारण्याचं काम, सरळ सेल खतम, मामला खतम, सेलला खतम करण्याचं. आणि फायनल येणार मोनोसाइट. मोनोसाइट जे आहे मायक्रोफेज तयार करते. मायक्रोफेज तयार करून काय होते की हे जे काही इथं मृत पडलेलं आहे त्या सगळ्या जणांची साफसफाई करण्याचं काम जे करते हे करते मोनोसाइट्स. ओके, तर हे तर आहे की जेव्हा मास्ट सेलला माहीत पडलं की आपल्या शरीरामध्ये सूक्ष्मजीवाचा काय झालेला आहे, अटॅक झालेला आहे, त्यावेळेसची सिच्युएशन. समजा अशी ही परिस्थिती येते की याला माहीतच पडलं नाही मास्ट सेलला आणि तो एंटर झालेला आहे. काय, सूक्ष्मजीव एंटर झाला आणि मास्ट सेलला माहीतच पडलं नाही की सूक्ष्मजीवाने एंटर केला. मग अशा वेळेस तो काय करणार सूक्ष्मजीव? त्याचा तर एकच मोटिव्ह आहे का, तो सेल पर्यंत जाणे, सेलला डॅमेज करणे, त्याच्यानंतर मग काय करणे, तर त्याच्यापासून संक्रमित करणे तिला आणि आपलं रेप्लिकेशन वाढवणे, प्रजोत्पादन वगैरे करणं, हेच त्याचं वालं ध्येय आहे. अशा वेळेस ते सेल काय करणार? अशा वेळेस सेल हे दोन रसायन सिक्रेट करणारे, काय, सायटोकायनेस आणि किमोकायनेस. बघा, म्हणजे इम्युन सिस्टमला सिग्नल बनवणारे, इम्युन सिस्टमला सिग्नल देणारे कोणते रसायन आहे, तर ते बघा, ते आहे सायटोकायनेस आणि किमोकायनेस. हेच आहे की ते सिग्नल देतात. त्यावेळेस पेशी सुद्धा हेच रसायन सोडणार आहे आपली, आणि जशी पेशी आपली हे रसायन सोडणार तसंच इम्युन सेलला सिग्नल जाईल. तेच कंडिशन इथं होईल आणि हे आपले इम्युन सेल जे आहे हे तिथं जाईल. कोण? बेसोफिल, न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. तिथेही प्रक्रिया तेच होणार आहे. हेच लोक येणार आहे. बेसोफिल त्या ठिकाणी जाईल, त्याच्यानंतर रक्तवाहिन्या म्हणजे जे ब्लड वेसल्स आहे त्याला रुंद करणार, तिथं खाज तयार करणार, तिथं दाह तयार करणार, या सगळ्या गोष्टी ते करणारच आहे. न्यूट्रोफिल त्या ठिकाणी येणार आणि बघणार की यार याला गिळंकृत करण्यालायक आहे की नाही आहे, गिळण्यालायक असेल त्याला गिळून टाकेल. ठीक आहे ना. इओसिनोफिलला लक्षात आलं का याला गिळण्यालायक नाही आहे, तो त्याला चिकटणार, त्याच्यावर ऍसिड मारू त्याला मारणार आहे. लिम्फोसाइडमध्ये बी लिम्फोसाइड येईल, त्याला माहित आहे की याला रोखणं गरजेचं आहे, पकडायला गरजेचं आहे, म्हणून त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार करणार. आणि जर का तो पेशीच्या आतमध्येच एंटर झाला तर मग टी लिम्फोसाइटचं तर काम आपल्याला माहितच आहे, शूट अँड साईट. बिलकुल, म्हणजे शूट अँड साईटच करते आपला टी लिम्फोसाइट. काय करते? शूट अँड साईट, म्हणजे कॅन्सरस सेल असो काही असो याला मारण्याचं काम. आणि फायनली आहे मोनोसाइटचं काम आहे जेवढं काही क्षती झालेली आहे, ते जे काही मेलेले आहे मुर्दे वगैरे तिथे आतमध्ये पडलेले आपल्या, त्याला साफसफाई करण्याचं काम जे करण ते आपले मोनोसाइट्स करणार आहे. ओके, तर आपण बघितलं की इथं जर आपण पाहिलं की जर म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर पॅथोजन, म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे जे आणखी पेशीच्या बाहेर आहे त्यांना मारण्याचं काम न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बी लिम्फोसाइट. कारण पेशीच्या आतमध्ये तो आतमध्ये गेला नाही आहे तर हे तिघ जण. पण जर पेशीच्या आतमध्ये गेलं तर याला एक नाव देतं इंट्रासेल्युलर पॅथोजन. तर याच्यामध्ये काय होणार का टी लिम्फोसाइट जे आहे ते सरळ ते सेल खतम करणार. ओके, आय होप तुम्हाला मी जे काही शिकवलं हे पुस्तकाच्या बाहेरचं आहे, पण ते जोपर्यंत या डिटेल गोष्टी समजत नाही तोपर्यंत तुम्हालाही त्या गोष्टीत मजा येणार नाही. मला असं वाटतं का मी शिकवलं तर तुम्हाला थोडी बहुत मजा आली त्याच्यामध्ये.